सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं मी स्वागत करतो. पण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे हे निदर्शनास आणू इच्छितो की आम्ही विधानसभेच्या पटलावरती विधानसभेमध्ये जाऊन खोटं बोलत नसतो. सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण पहिल्या दिवसापासून म्हणजे नागपूर अधिवेशनापासून पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरलो. आम्ही सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच करण्यात आली. सरकार सारवासारव करत होती, श्वासोश्वासाचा त्रास झाला, अमुक झाला, तमुक झाला. पहिल्यांदा उच्च न्यायालयाने ते खोटं ठरवलं आणि सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. खरं तर गुन्हेगारांना सरकारने पाठीशी घालावं असं काही प्रकरण नव्हतं. एका भांडी घासणाऱ्या गरीब आईचा एकुलता एक म्हणजे घरातला करता करविता पोरगा, शिकलेला सावरलेला पोरगा, पुरोगमित्व आणि आंबेडकरी विचारांचा कंदा समर्थक सोमनाथ सूर्यवंशी याचा काय गुन्हा होता? काय गुन्हा काय होता? पण आईचा आधार म्हणून पुढे उमा